पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत असा खडसेंचा आरोप आहे। 5 ते 6 जणांची रेव पार्टी असते का असा सवाल खडसे उपस्थित करतायत। खडसे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय असं देखील खडसेंचं म्हणणं आहे। सरकार पोलिसांनी योग्य ते उत्तर द्यावं असं खडसे म्हणतात। संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची खडसेंची मागणी आहे। त्या पर्स मध्ये ते सापडलेलं आहे आणि तिलाही माहिती नाही असं ते म्हणते पोरगी, जे काय असेल, पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्स मध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं। यांनी तर काही त्या ठिकाणी यांच्या बाळगलेलं नव्हतं। यांनी या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता। बाकी त्यांनी एकाच मुलीच्या याच्यामध्ये होतं, तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं आणि ह्यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं की खरं आहे की नाही। परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाचं करणं, वारंवार प्रांजल खेवलकरचं नाव घेणं, एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं, म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे। जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला, एक लॅपटॉप 4 वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले, आणखी काही घेऊन जायचं असेल तर घेऊन जायचं, त्याची माझी वाटचाल। पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे? पोलिसांना कोणी अधिकार दिला आमच्या फॅमिली फोटो छापायचा? माझ्या पर्सनल लाईफ मध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता? कुणी अधिकार दिला? आणि कुणाच्या सांगल्यावरून पोलीस हे करत आहेत? कुणीतरी याच्या मागे सूत्रधार आहे। पोलीस बाहुल्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे। माझ्या जावयांनी हे सगळं व्हायच्या आधीच हे सांगितलेलं होतं की हे पाळत असे व्हिडिओ कॅमेरे आमच्याकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।